दक्ष पोलीस न्यूज, पहिले खाकी मग बाकी। ओडिशा आंध्र प्रदेश राज्यातून महाराष्ट्रात अंमली पदार्थाची तस्करी करणाऱ्या मोठ्या रॅकेटचा ठाणे गुन्हे शाखेनं पर्दाफाश केला। तब्बल 638 किलो गांजा आणि इनोव्हा कारसह एक आरोपी अटकेत असून ही कारवाई ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या मालमत्ता गुन्हे कक्षाने केली आहे। मालमत्ता कक्ष गुन्हे शाखा ठाणे पथकातील पोलीस हवालदार जयकर जाधव यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे ठाणे पोलिसांनी सापळा रचत मोठी कारवाई केली। दिनांक 30 डिसेंबर 2025 रोजी सायंकाळी 6:15 खारेगाव टोल नाक्याजवळ कळवा दिशेकडे जाणाऱ्या रस्त्यावर ही कारवाई करण्यात आली। ओडिशा व तेलंगणा राज्यातून गांजाची तस्करी करणारी इनोव्हा कार क्रमांक AP9 BF 9382 पोलिसांनी थांबवली। दरम्यान कारमधून तब्बल 638 किलो वजनाचा गांजा जप्त करण्यात आला। या प्रकरणात पोलिसांनी चिन्ना टागूर लक्ष्मण नायक वय 36 वर्ष राहणार गाजुलाई तांडा कनमनूरगाव तालुका मरकेल जिल्हा मेहबूबनगर तेलंगणा आंध्र प्रदेश या आरोपीस अटक केली आहे। आरोपी विरुद्ध कळवा पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। न्यायालयाने आरोपीस 3 जानेवारी 2026 पर्यंत पोलीस कोठडी रिमांड मंजूर केली आहे। या गांजा तस्करी मागील आणखी आरोपी व नेटवर्कचा शोध घेण्यासाठी पुढील तपास मालमत्ता गुन्हे कक्षाकडून सुरू आहे। ही कारवाई अपर पोलीस आयुक्त डॉक्टर पंजाबराव उगले, पोलीस उपायुक्त अमरसिंह जाधव, सहाय्यक पोलीस आयुक्त विनय घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। मालमत्ता कक्ष गुन्हे शाखा येथील पोलीस हवालदार जयकर जाधव यांना माहिती मिळाली होती की ओडिशा आणि तेलंगणा येथून काही इसम ठाण्यामध्ये गांजा विक्री करण्यासाठी गांजा घेऊन येणार आहेत। त्या अनुषंगाने मालमत्ता कक्ष गुन्हे शाखा यांचे पोलीस निरीक्षक गोरखनाथ गारगे, PSI संजय भिसे, PSI शीतल पाटील आणि त्यांच्या टीमने ACP विनय घोरपडे यांच्या पर्यवेक्षणामध्ये सापळा कारवाई आयोजित केली। त्या अनुषंगानं आरोपी चिन्ना टागोर लक्ष्मण नायक राहणार मेहबूबनगर तेलंगणा यास इनोव्हा गाडीसह ताब्यात घेण्यात आलं। त्याच्याकडून एकूण 638 किलो वजनाचा गांजा हा अंमली पदार्थ जप्त करण्यात आला। त्याचबरोबर त्याच्यासोबत इनोव्हा गाडी ज्याची किंमत अंदाजे 2,14 लाख रुपये इतकी आहे। आरोपीस अटक करून त्याचा पोलीस कस्टडी रिमांड हा 3 जानेवारीपर्यंत मिळालेला आहे। सदर सापळा कारवाईच्या दरम्यान या आरोपीला अजून कोणी मदत केली आहे का किंवा त्याच्या गाडीच्या पाठीमागे किंवा पुढे अजून कोणतं वाहन किंवा गाडी किंवा इसम होते का या अनुषंगाने तपासामध्ये अधिक तपास आम्ही करत आहोत। त्याचबरोबर सदरचा माल हा ओडिशा आणि तेलंगणा या ठिकाणाहून आलेला आहे। त्या अनुषंगाने देखील मालमत्ता कक्षाचं पथक अधिक तपास करत आहे। त्याबद्दल सुद्धा अधिक आम्ही प्राथमिक चौकशी केली आहे। त्याची नावं देखील काही निष्पन्न झालेली आहेत। त्याची खात्री करून त्या अनुषंगाने पुढील कायदेशीर कारवाई करणार आहोत। आरोपीचा पूर्व इतिहास आम्ही तपासत आहोत। त्याच्यामध्ये काही तेलंगणा आंध्र प्रदेश या ठिकाणी काही गुन्हे दाखल आहेत तर त्या अनुषंगाने देखील आम्ही माहिती घेत आहोत। आरोपीला किती दिवसाची पोलीस 3 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी आहे। मालमत्ता गुन्हे कक्षानं वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोरखनाथ गारगे, पोलीस उपनिरीक्षक संजय भिसे, महिला पोलीस उपनिरीक्षक शीतल पाटील, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शिवाजी गायकवाड यांच्यासह अधिकारी अंमलदारांनी ही यशस्वी कारवाई केली आहे। राज्यात वाढणाऱ्या अंमली पदार्थ तस्करी विरोधात ठाणे पोलिसांची ही कारवाई मोठं यश मानलं जात आहे। युवकांचं भविष्य वाचवण्यासाठी पोलिसांचा हा निर्णायक वार असल्याचं बोललं जात आहे। न्यूज ब्युरो, दक्ष पोलीस न्यूज, ठाणे।